आता माझाही त्रास तुम्हाला झालाच बघा शेवटी काय. त्रास नाही, ही सेवा आहे. शेतकरी सेवेचं व्रत घेतलेलं आहे आणि ती कायम अविरतपणे चालू ठेवायची. हा हा हा. हा. अहो, काय पाऊस आमच्याकडे सांगोल्याकडे काय पाऊस नाही. बर. वातावरण कोरडंच आहे, पण बाकीच्या ठिकाणी व्यापारी वगैरे काय माल सध्या आता झालेत, आता एक 6 महिने होत आलेत. बर, एक 15 दिवस बाकी आहे. बर. म्हणलं आता काय करावं, ते आपलं मंगळवारचं पुण्याला बुकिंग सिस्टीम आहे ना, त्या हो हो संदर्भात. हो 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 हो. तुम्ही मंगळवारची बुकिंग आजच करून ठेवा. फक्त कॅन्सल जर झाली तर ते हा आम्हाला हा. कळवा. म्हणजे त्या जागी आज काय झालं, पाऊस झाले त्यामुळे काही ठिकाणी म्हणजे 2,000 कॅरेट कमी झाल्यामुळे मी लगेच बुकिंग चालू केली. नाही, आपण काय एक 15 दिवस आम्ही थांबतो, म्हणजे थोडं हाय दिवस बाकी आहे इथं. काही हॅलो, अडचण नाही. एक 15 ऑगस्ट नंतर आपला माल तोडायचा आहे. चालेल चालेल. उलट 20-21 तारखेपर्यंत बिंदास थांबा, काय अडचण नाही. हा हा. पुढे जाऊन पडत्या माल शॉर्टेज होतो. पडत्या काळामध्ये मदत होते सर्व, दुसरं काय नाही. हा. आता पडत्या काळात आमच्याकडे कोण येत नाही सर हो. अहो, आपल्याला पडता काळच बघायचा नाही. आपल्याला अशा वेळेस सुद्धा एक ऊर्जा तयार करायची. अहो, तुम्ही आहे म्हणून बरं आहे, नाही तर अहो झाडाखाली झोपायची बाहेर म्हणजे बिगर जेवण करता अशी परिस्थिती आहे. हं? हं? काय करायचं हो सर, काय डोकं काम देत नाही म्हणून, काय म्हणजे बेचैन व्हायची वेळ आली म्हणून नाईलाजाने तुम्हाला फोन केला बघा सर. काही अडचण नाही. मला कधीही तुम्ही आठवण आली ना, एक मिस कॉल करून ठेवा. मला जसा वेळ मिळतो तसा फोन करत असतो. हा, मग त्यात काय होतंय तुमचं, युट्यूबला वगैरे बघतोय सारखं, मग आज जरा 10 रुपये वाढले, कमी झाले. डेली आम्हाला ते सोन्या चांदी दर कळत नाही, पण ह्याचा अगोदर कळतोय. आपलं सोनंच आहे ना हे. म्हणजे कसं शेतकऱ्याचं लाल होतंय, सोनं आहे. सोन्या हा, चांदीचा सुद्धा तासातासाने रेट बदलत असतो. ते 1.5 लाख रुपयाला 10 ग्रॅम आहे, हे 100 रुपये, 200 रुपये, 150 रुपये किलो आहे, 60 रुपये, तरी सुद्धा ह्याचा रेट कळतोय अर्जंट आम्हाला. लय महत्वाचं आहे सर. तो कसं आहे, हे सोनं किती गरजेचं आहे अंगावर घालून मला माहित नाही. पण हे डाळिंब खाल्ल्यानं किती जणांच्या आरोग्याला ते लाभदायी आहे. हा हा हा, आणि बरोबर. आपल्याला सुद्धा त्यातनं उत्पन्न मिळालं तर आपलं बी भविष्य काय आहे हे आपल्याला आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळायला लागलेलं आहे. म्हणून लोक डाळिंबाकडे वळायला लागलेली आहेत. बरोबर आहे. पण डाळिंबाकडे वळत असताना काही व्यापारी जर आपल्याला या परिस्थितीचा फायदा घेत असतील बरोबर तर आहे. त्यांनी सुद्धा आहे ना शेती करून पाहावी आणि नंतर मग व्यापार करावा असं माझं मत आहे. नाही, बरोबर, हे रास्तच आहे. कंडिशन काय होते, हम्म. व्यापाऱ्याबद्दल कोण काय बोलतच नाही हो. हो नुकसान हो किती होते, काय होते, भेटते ती, पण तुम्ही एक असा वागाय की टेन्शन नाही डोक्याला. बिनधास्त तुम्ही सांगून टाकता, हे लय महत्वाचं आहे हो. हो, हेच महत्वाचं आहे ना. मी 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 नेहमी सांगतो की मी अख्ख्या महाराष्ट्राचा माल नाही ऐकणार, पण महाराष्ट्राला दिशा तर 100% देणार. अहो, कंडिशन काय आहे, आता तुमचं बी जवळजवळ 60-70 वर्ष एज होत आला सर हो. हा हा आता हा हा. अजून एक 10-20 वर्ष गेली, मी पुन्हा अवघडच आहे खेळ. हा? विचार फिरून ठेवायचा. 51 वर्ष झालेत आमच्या बंधूंनी चालू केलेले आहे. मी हा. 35 वर्ष ह्याच्यात मैदानात आलो. माझं अजून 60 नाही, पण माझं 55 वय आता आहे, 56-57. पण आम्हाला एक 50 वर्ष घोर नाही बघा सर, अजून टेन्शन नाही. तुम्ही असे महत्वाचं. 100 इकडे वाटचाल तोपर्यंत आहे ना, विचार अगदी त्या पद्धतीने चालेल. ती हा शेकडो वर्ष चालेल असे विचार घेऊन ही फर्म उभी राहिलेली आहे. हा 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 1975 ला. आज हा. 51 वर्षात चाललेले कुठेही लोकांचा तळतळाट न घेता एक दुवा घेते आहे आणि लोकांना बरोबर. दिशा देते आहे. आणि ह्याचा वटवृक्ष एवढा मोठा झाला की 3 राज्यात पोहोचलेला आहे. नाही सर, कसं आहे, एकदा तुमच्या व्हिजिट असते तिकडे माड्याला वगैरे, बऱ्याच व्हिजिट झाल्या त्या बघतोय आम्ही मोबाईलला. हा. आता एकदा आमच्याकडे दुष्काळी भागात एकदा तुमची व्हिजिट करणार आहे आम्ही. करा एक करा दिवस करा, नियोजन करा. हा? हा. आम्ही जरा नियोजन करतो, जरा इकडे बी तुमची एक व्हिजिट होते आमच्या भागात, म्हणजे 100% येईल, 100% येईल. आमची अपेक्षा एवढीच आहे बघा, बाकी काय नाही. हा. तुम्ही म्हणजे कशामुळे रेट ढासळला तरी बी आम्ही भेट नाही, बिनधास्त आहे आम्ही, निवांत राहतोय. म्हणजे लय म्हणजे बोर व्हायचं झालं तर तेवढा का फोन केलाय, आता माल आलाय म्हणलं फोन करूया. तुमचा वेळ जे आता घेणं बी आम्हाला नको वाटतंय सर हो. नाही नाही नाही, काय अडचण नाही. असं होतंय. हं, हं. आपण आता एक माल आपल्याकडे घातला होता माल, मागच्या वेळेस बी एकदा असंच झालतं. बर. व्यापारी कोणी येईना ती बागेत, त्यांना बळ माल न्या म्हणल्यावर ती फोनवर सांगायची काय रेट एवढा रेट आहे, येऊ का. मग आता काय, माल बघायची आधीच सांगायची. शाबास. म्हणजे मग माल बघून तुम्ही किंमत कवता करत. तुम्ही वाघीण बोळीत सापडल्यामुळे ठोकायचा कार्यक्रम करत होता. मग आम्ही सरळ आपलं गाडी केली आणि पुण्याला आणला. हा. तिथं म्हणजे बांधावर टाकून द्यायचा माल, तिथं आमचं जवळजवळ एक 30-32 रुपयानं आमचं डॅमेज गेलं. डॅमेज म्हणजे थोडं
क्रॉचिंग आलेलं, चट्टा असलेलं, बांधावर टाकून देणारा माल. बांधावर टाकून दिलेल्या मालाचं आम्हाला आमचं भाडं म्हणजे भागून आम्हाला पैसे उरलं गाडीचं भाडं भागून. मग मला सांगा, तो दुवा माझ्यासाठी तुम्ही अंतःकरणातून दिला असेल, तो मला किती प्रेरणादायी असेल. म्हणजे तो दुवा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मग आता त्याचं पैसे झाला आमचा अहो, इथं आम्ही बाजूला टाकून देणार आणि ते चांगलं चांगलं घेऊन जाणार निघून. हा परत हा इथनं आणि आम्हाला उचलायचं म्हटल्यावर आम्ही कशाला उचलतोय सर्व, ते देणार त्यातच बांधायला टाकून. आम्ही म्हटलं एकही डाळिंब खाली टाकलं नव्हतं, काय केलं एक लाईन धरली सरळ. हा आता रेट हा नाही काय नाही म्हणलं, चौधरी साहेबांच्या म्हणजे त्यांच्या म्हणजे आम्ही नवीन होतो, भीतीपोटी आम्ही आलतो. माल बर कसा बर उतरायचा काय करायचं असं म्हणजे ते दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे गाडी पोहोचेपर्यंत डोक्याला टेन्शनच हो, मार्केट माहित नाही, ती गाळा माहित नाही, सगळं विचारतच गेलतो. पण तुमची स्टाफची लोक अशी आहेत ना, हा अहो एकच नंबर माणसं आहे ती. तिथं एक वाढदिवसाचा कार्यक्रम होता, असा मोठा केक कापला की एका वाहना एवढा केक होता मोठा. बर बर. आयुष्यात केव्हा केक बघितला नाही असला आणि खाल्ला बी नाही. वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा म्हणलं आपण एवढ्या मोठ्या ठिकाणी आलोय म्हणलं, अरे आपला माल ही पैसे कुठं घ्यायचं, ऑफिस कुठं काय माहित नव्हतं सर. लय लय आनंद झाला, स्वर्गात गेलो वाटायला बघा. अयो. हा. असं म्हणजे आमच्या बिनी मोठ्या मोठ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलते हो, मला नाव लक्षात राहिलं नाही. बर लीडर बर. आपल्यातले लीडर कोणतरी होते मार्केट कमिटी मधले हो किंवा हो असं. हो, बरोबर आहे, आलं लक्षात माझ्या. हा हा, आणि त्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. लय आनंद झाला म्हणलं, डाळिंब विकली तर विकू द्या नाही तर नाही विकू द्या म्हणलं. म्हणजे आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या एक मोठी आमची सहलच झाली हो. चल चलच झाली. हा, आणि आम्हाला त्या तुमच्या ऑफिस मध्ये बसवलं तिथं, हा म्हणजे हा ते आमचं निलाव वगैरे झालं. हा तर तिथे एक आपले कोणतरी होती, मला नाव सांगता येणार नाही. हा. त्यांनी सांगितलं म्हणले म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही आलाय, आमच्याकडे काय कमतरता काय आहे का, म्हणजे तुम्हाला काय म्हणजे म्हणायचं आहे विचारलं. हा 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 का? त्याने आमची विचारपूस केली. हा हा हा. टोटल सांगा म्हणले, तुम्हाला रात्रीचं म्हणजे तुम्ही रेस्ट घेतली असेल तर त्यात बी कमी जास्त काय असतं तरी हा सांगा. हा, अभिप्राय घेतला. हा हा हा, म्हणजे आमचं त्यांनी विचारून घेतलं, तुम्ही असं दबकू नका, फ्रँकली बोला तुम्ही आमच्या बरोबर, हा. आम्ही ते दुरुस्त करू नंतरच्या वेळेस. ही हो. अशी बोलणारी माणसं पहिले येते मार्केटमध्ये, म्हणजे आमच्या आयुष्यातच असा विषय सर हो. नाही नाही, असू म्हणून द्या, एक आम्हाला लक्षात घ्या. हा तुम्ही आहे म्हणून हा आम्ही आहे. आणि सांगोल्याला आम्ही डाळिंब पंढरी म्हणतो. पण शेवट हम्म, पंढरपूर मधला माणूस विठ्ठलाचं दर्शन घेत नसेल, पण हम्म. बाहेरून राज्यातून पंढरपूरचं दर्शन घ्यायला येतात. तसे सांगोला ही डाळिंबाची पंढरी आहे. पण जिथं पिकतं तिथं विकत व्यवस्थित नसतं, म्हणून तुम्ही पुण्यापर्यंत आलेला आहे. आलं लक्षात. हा, पुण्यापर्यंत आलो म्हणून दुसऱ्या वर्षीचा भार धरला. बर. धरणार कशानं पैसे नाही झाल्यावर, पहिलं गेल्यावर दुसरं खर्चायचं कशानं. असा प्रश्न होता. पहिलं सगळं फेल गेल्यावर दुसऱ्यांदा भाग धरायची कशानं, नाही नाही, प्रश्न खरं. लय मोठा होता. आणि आपला माल विकला त्याच्यावर आपली रुटीन बसली बाबा डाळिंबीची. आपण आता ठरवलंय रेट कमी हो नाहीतर जादा हो, हा. डाळिंब डोळं झाकून फवारायचं आणि माल आला का सरांना फोन करायचा, डोक्यातच घेत. नक्की नक्की नक्की. तुमची सेवा करण्याचं परमेश्वराने मला भाग्य दिलेलं आहे. आणि ते असे कुणाच्याही नशिबात दिलेलं नाही, की आज जे दिनदुबळ्यापणाने आज शेतकरी अहोरात्र मेहनत करण्याचा प्रयत्न करतोय, अगदी अहोरात्र कष्ट करतोय, पण त्याला न्याय भेटत नाही. तिथं मला कुठंतरी परमेश्वराने निवडलंय आणि तुम्ही माझ्या बरोबर आलाय. हे खरं तर पांडुरंगाची कृपा आहे. आणि अहो हे लय मोठा आधार आहे सर हो. कसं होतंय इथं कोणाला जाऊन भेटायचं, शेतकऱ्याला भेटावं तर तीच टेन्शन मध्ये आहे, आणि आपण आपलं टेन्शन जाऊन त्याला कसं सांगायचं. असं होतं, शेतकऱ्याकडे एखाद्या प्रगतशील शेतकऱ्याकडे गेलं, हा. त्याच डोकं हँग झालेलं असते. त्यांचा 50 टन माल असतो, 200 टन माल असतोय, तेच डोकी बदली झाली त्यांची. आणि त्यांच्याकडे जाण्यापेक्षा आम्हाला चौधरी सर आहेत, टेन्शन बरोबर आहे, खरं आहे. कारण सगळ्या पुढे संकट मोठं आहे. कुणाकडे छोटं संकट असेल, कुणाकडे मोठं असेल, पण हा. संकट आहे. मग ती म्हणते ते बाबा आमचाच माल पडलाय, हो का माल लाल भडक आहे बघा, आता काय करू सांगा. तेच म्हणते ते आम्हाला. हा. आम्ही 1,000-1,500 झाड आहे शेतकरी, 10,000 झाडवाल्या माणसाकडे जायचं कसं म्हणून आम्ही जातच नाही. सरळ आपल्या सरांना फोन करायचा, अडचण विचारायची, कार्यक्रम संपतोय बिनधास्त, टेन्शन नाही. अहो, आपल्याकडे आल्यानंतर तुम्हाला सांगतो, कुणाला बीपी असेल, कुणाला म्हणजे काय ताप आला असेल, काय थंडी वाजून आली असेल, सगळं आजार क्लिअर होतात. आपल्यापाशी बोललं ना की सगळं हा. मोकळं होतं. झोप सुद्धा चांगली लागते. झोपाची गोळी सुद्धा घ्यावं लागत नाही. अहो काय गरज नाही, परिस्थिती काय झाली तुमचं ते चॅनल बघितलं ना, ते डोकं हँग झालं म्हणलं का, रेंजच्या ठिकाणी येतोय आम्ही. जरा ग्रामीण भागात रेंजचा प्रॉब्लेम आहे, मोबाईलला रेंज येत नाही. हा रेंजच्या ठिकाणी येऊन तुमचं ते चॅनल ओपन करायचं. हा हा. मग सद्यस्थिती असत्या
त्याच्यामध्ये अजून पुन्हा शेतकऱ्यांची मुलाखत केलेली असते तुम्ही प्रत्यक्षात व्हिजिट देऊन बांधावरती. हो 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 हो. त्याच्यातनं काय माहिती शेअर होत्या. मग जरा थोडं बरं वाटतंय. हाय कुठेतरी हाय आधार. काय अडचण नाही असं वाटतंय आम्हाला. मग आम्ही खुश होऊन पुन्हा 4 दिवस काम करतोय नाही, त्याच्यावर. ऊर्जा मिळते, ऊर्जा. जसं एकदा हां. चित्रपटगृहामध्ये आपण पिक्चर पाहायला जातो, एक हां. एनर्जी येते. म्हणजे खरं बरोबर. तर आनंद मिळतो. हा आनंद वेगळा आहे. हा जीवन मरणाचा आनंद आहे. आणि कुणी आपल्याला हिरमुसलेपणाने फार वागणूक देत असेल, तर कुठेतरी हं. ऊर्जा हिरावून घेत असेल, तर कमीत कमी या माध्यमातून एक टॉनिक भेटतं. आणि सर कसं आहे आम्ही खेडेगावातनं तिकडे पुण्याला गेलेलो हो. हं, तर हं. माल घ्यायचा त्यावेळी आणि वाहना एवढा मोठा केक. सगळी लोक अशी सोन्याच्या चैनी बिनी लय मोठी मोठी हायफाय लोक तिथे आली होती आपल्या हां. यार्ड म्हणजे मार्केटिंगच्या आपल्या हो, हो. शॉपिंगच्या ठिकाणी हो. हो. तर ती एवढी मोठी माणसं म्हणजे आमचे कपडे वगैरे साधी होती तरी आमचा रिस्पेक्ट केला त्यांनी. अरे हो वाह! तुम्ही वाह! घ्या हो तुम्ही हाताने घ्या हो. ती म्हणा घ्या हो बिंदास तुम्ही. हां. खाओ बसा पाणी घ्या बसा या तुम्ही बी या. ती अशी मिक्सअप करून घेत होती माणसं सगळी हो. लय हां. आवडलं हो. कसं आहे लाईफ मध्येच माणसं तशी भेटली नाहीत म्हणजे गोरगरीब लोकांची बी दया करणारी माणसं तिथं चौधरी साहेबांपाशी आहे ती. नक्की.